राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्य जनतेला पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय। यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी बरसल्याने जिल्ह्यातल्या जलाशयांमध्ये पाणीसाठा आधीच कमी झाला होता आणि त्यातच राज्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होतीये। मात्र टँकरने जरी पाणी पुरवठा वाढला असला तरी अनेक वाडे आणि गावांमध्ये पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत। सध्या राज्यातील 7495 गावं आणि वाड्यांमध्ये 2737 टँकरमधून पाणी पुरवठा केला जातोय। सगळ्यात भीषण म्हणजे सध्या राज्यातील मोठ्या धरणांमध्ये केवळ 28.42% पाणीसाठा शिल्लक आहे, तर मध्यम प्रकल्पांमध्ये 37.44 आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 29.96% पाणीसाठा उपलब्ध आहे। दरम्यान मराठवाड्यातील भूजल पातळीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालली असून सर्वाधिक टँकरने पाणी पुरवठा हा मराठवाड्यातच केला जातोय। दरम्यान मराठवाड्यात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर्सची संख्या किती आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 569 टँकर्सने पाणी पुरवठा करावा लागतोय। त्या खालोखाल जालना जिल्ह्यामध्ये 418 टँकर्स पाणी पुरवठा करतायत। बीड जिल्ह्यामध्ये 302 टँकर्सने पाणी पुरवठा करावा लागतोय। तर परभणी जिल्ह्यामध्ये 4 गावं आणि 2 वाड्यांवर 5 टँकर्स पाणी पुरवठा करतात। नांदेड जिल्ह्यामध्ये 15 टँकर्स, तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 102 टँकर्सची सध्या गरज भासतीये। लातूर जिल्ह्यामध्ये 13 टँकर्स पाणी पुरवठा करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।